नमस्कार मित्रांनो, भर रस्त्यात एक व्यक्ती जेव्हा एका स्त्रीवरती धारधार शस्त्राने हल्ला करतो, बघणारे सुद्धा शेकडो लोक असतात, पण त्याला वाचवू शकत नाहीत. त्या स्त्रीचा त्या वारांमुळे मृत्यू होतो. भर रस्त्यात झालेल्या घटनेमुळे अख्खा परिसर हादरून जातो. स्त्रीचा खून करणारा हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तिचा पतीच होता. दोघेही तरुण, नवविवाहित म्हणायला सुद्धा हरकत नाही. पण असं काय घडलं की पतीने भर रस्त्यात दिवसा ढवळ्या आपल्या पत्नीचा धारधार शस्त्राने वार करून खून केला? हे सगळं आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका या ठिकाणी राहणारे ऋषिकेश पाटील आणि धनश्री पाटील हे पती पत्नी. धनश्री ही उच्च शिक्षित होती आणि एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरती काम करत होती. त्याचप्रमाणे ऋषिकेश हा देखील उच्च शिक्षित आणि तो सुद्धा एका फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. दोघेही एकाच क्षेत्रातले म्हणजे फायनान्स क्षेत्रातले. धनश्री ही बँकेत होती, त्यामुळे दोघांची ओळख झालेली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी विचारपूर्वक लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनीही आपापल्या घरी सांगितलं. घरच्यांची सुद्धा संमती होती. त्यामुळे अगदी काही महिन्यांपूर्वीच या दोघांचंही लग्न झालेलं. लग्न झाल्यानंतर आपल्या संसाराची सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला सगळं अतिशय व्यवस्थित चालू होतं. पण नंतर कालांतराने दोघांमध्ये खटके उडायला लागले. खटक्यांचं रूपांतर भांडणात होऊ लागलं. मतभेद होते आणि सोबतच ऋषिकेशला आपली पत्नी धनश्री हिच्या चारित्र्यावर सुद्धा संशय होता. असं म्हणतात की ऋषिकेश हा त्या संशयामुळे अतिशय वेडापिसा झालेला होता. त्याला खूप स्ट्रॉंग संशय हा धनश्रीच्या चारित्र्यावरती होता. लव्ह मॅरेज केल्यानंतर सुद्धा विश्वास इतका धुसर असणं हे खरंच दुर्दैवी म्हणावं लागेल. काही दिवसांपूर्वी जेव्हा धनश्री रोजच्या आपल्या कामानुसार सकाळी बँकेत जाण्यासाठी निघाली, तेव्हा ती बार्शी परांडा या रोडवरती आली. पण ऋषिकेश हा त्या बार्शी परांडा रोडवरती आधीच दबा धरून बसलेला होता. धनश्री येताच त्याने धनश्रीला अडवलं आणि तिला विचारलं की तू कोणाला भेटायला चाललेली आहेस. म्हणजेच चारित्र्याच्या संशयावरनंच भर रस्त्यामध्ये दिवसा ढवळ्या ऋषिकेशनी धनश्रीसोबत भांडण उकरून काढलं. धनश्रीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, त्याला घरी चलण्याचा प्रयत्न केला. हे पण सांगितलं की भर रस्त्यात बाहेर हे वाद का काढतोयस, आपण घरी जाऊन बोलूया. पण ऋषिकेश अक्षरशः चवताळलेला होता. काहीही ऐकून घेण्याची त्याची मानसिकताच नव्हती. भांडणाचं रूपांतर मारहाणीत झालं. आपल्याला वाचवण्यासाठी धनश्री गाडी सोडून पळायला लागली. पण ऋषिकेश तिच्या मागे धावत गेला. आजूबाजूला लोक जमा झाले. इतक्या लोकांच्या देखत ऋषिकेशने सोबत आणलेलं धारधार शस्त्र काढलं आणि धनश्रीवरती वार करायला सुरुवात केली. अचानक हा हल्ला झाला, त्याच्यामुळे धनश्रीला काही कळेना. ती घाबरून परत पळायला लागली. पण ऋषिकेशने तिला पकडलं. तिच्या छातीवर, मानेवर, पाठीवरती त्या धारधार शस्त्राने अनेक वार केले. असं नाही की काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही, पण हातातल्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून ऋषिकेशने इतरांना मध्ये न पडण्यास सांगितलं. अन्यथा मी तुमच्यावर सुद्धा हल्ला करेल असं सांगितलं. ऋषिकेशचं ते चवताळलं, पण ऋषिकेशचं ते रौद्र रूप बघून इतर आजूबाजूचे लोकसुद्धा घाबरले आणि त्याने असंख्य वार धनश्रीवरती केले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्याने जवळपास 50 वार हे धनश्रीवरती केले. इतके वार झाल्यानंतर, भयंकर रक्तस्राव झाल्यानंतर धनश्री जागेवरच कोसळली आणि रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. हे सगळं झाल्यानंतर पोलिसांना अर्थात कळवण्यात आलं असेल, पण आश्चर्याची बाब म्हणजे हे सगळं केल्यानंतर ऋषिकेश घटनास्थळावरनं पळून गेला नाही, तर तो स्वतः बार्शी पोलिसांसमोर जाऊन हजर झाला आणि घडलेली पूर्ण घटना त्याने पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताबडतोब अटक केलेली आहे आणि पुढचा तपास आता बार्शी पोलीस करत आहे. मित्रांनो, आपण आपल्या मनाने जोडीदार निवडतो. आपण आपल्या मनाने साथीदार निवडल्यानंतर सुद्धा अगदी काही महिन्यांच्या काळामध्ये असं काही होणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
पण कुठलाही कौटुंबिक वाद हा चर्चेतून सामंजस्याने सोडवला जाऊ शकतो. पण जेव्हा कौटुंबिक वाद होतात आणि त्यात संशयाचं भूत असतं तेव्हा त्याचा काहीसा असाच अंत होतो, हे आपण अनेक घटनांमधनं बघितलेलं आहे. मित्रांनो, या दुर्दैवी घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.